हाय हॅलो नमस्कार. आपण ऐकत आहात जबरदस्तीने बांधलेलं नातं भाग 2. देशपांडे वाड्याच्या आवारात दुपारची वेळ होती. साखरपुड्याला अवघे 2 दिवस उरले होते. देशपांडे वाडा लगबगीने भरला होता. पण या उत्साहाच्या वातावरणात गौरी मात्र एखाद्या कैद्यासारखी स्वतःच्या घरात वावरत होती. ती बागेच्या एका कोपऱ्यात जुन्या वडाच्या झाडाखाली बसली होती. तिच्या हातात तिचं प्रिय पुस्तक होतं, पण तिचं लक्ष पानांवर नव्हतं. तिच्या मनात रुद्रचे ते शब्द पुन्हा पुन्हा गुंजत होते. तू माझ्या आयुष्याची राणी असशील, पण माझ्या अटींवर. तिने आपला श्वास रोखून धरला. तिला वाटत होतं हे लग्न म्हणजे एका अथांग समुद्रात उडी मारण्यासारखं आहे, जिथे किनारा कुठेच नाही. काय करू आता? माझ्याकडे दुसरा ऑप्शनही नाही. नाईलाजाने लग्नाच्या बेड्यांमध्ये अडकतेय मी. ती खूप नाराज होऊन स्वतःशीच म्हणाली. तेवढ्यात अचानक गेटवरची बेल वाजली. गौरीने तिकडे वळून पाहिले तर तिथे रुद्रची गाडी होती. एक काळीच पिळवटणारी मर्सडीज वाड्याच्या समोर येऊन थांबली होती. रुद्र गाडीतून उतरला. त्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची पॅन्ट घातली होती. त्याचे डोळे काळ्या चष्म्याच्या मागे लपलेले होते. तरीही त्याची नजर थेट गौरीवरच होती. रुद्र सरळ बागेच्या दिशेने चालत आला. त्याच्या चालण्यामध्ये एक प्रकारचा दरारा होता. गौरी चकित होऊन बघत होती. हा अचानक का आला असेल? तिच्या मनामध्ये विचारांचे काहूर सुरू झाले होते. गौरीने आपलं पुस्तक बंद केलं आणि उठून उभी राहिली. तसा रुद्र जवळ आला आणि म्हणाला, काय झालं? आवडलं नाही का मी आलेलं? मला बघून खूप अस्वस्थ वाटतेस, रुद्रनं विचारलं. त्याचा आवाज आता खूप शांत पण खोल होता. हे ऐकून गौरीने रागाने त्याच्याकडे पाहिले. अस्वस्थ मी नाही, तर माझं भविष्य आहे, जे तुमच्यामुळे आता एका चौकटीत अडकणार आहे. तुम्हाला ही साधी साडी, हे साधे घर, आमची संस्कृती, हे सगळं बोरिंग वाटत असेल ना? मग कशाला करताय माझ्याशी लग्न? गौरीचं बोलणं ऐकून रुद्रने हळूच चष्मा खाली उतरवला आणि तिच्या डोळ्यात पाहिले. त्याने एक पाऊल पुढे टाकले तशी गौरी मागे हटली, पण तिची पाठ वडाच्या झाडाच्या बुडाला टेकली. गौरी, बोरिंग हा शब्द माझ्या डिक्शनरीमध्ये नाही. मी जे काही करतोय ते परफेक्ट करण्यासाठी करतोय, आणि हे लग्न माझ्या वडिलांसाठी एक कमिटमेंट आहे. पण त्याने एक क्षण थांबून तिच्या केसांच्या लटांकडे पाहिलं. मला साध्या मुलीत एक वेगळाच ग्रेस दिसतो. तू साधी आहेस, पण तुझे विचार ते खूप जटिल आहेत, आणि मला जटिल गोष्टी घडवायला आवडतात, सोडवायला आवडतात. रुद्रचा हात तिच्या जवळून जात वडाच्या बुडावर टेकला. हा प्रसंग इतका जवळचा होता की गौरीला त्याच्या हृदयाचे ठोके येत असावेत असं वाटलं. घराच्या आत गौरीची आई सुमती आणि रुद्रची आई सुनंदा वहिनी लग्नाच्या दागिन्यांवर चर्चा करत होत्या. पण गौरी आणि रुद्रला बागेत एकत्र बघून सुनंदा वहिनींच्या चेहऱ्यावर एक समाधानी हास्य आलं. बघा ना वहिनी, रुद्र पहिल्यांदाच कोणाशी तरी इतका वेळ शांतपणे बोलतोय. तो सहसा कामाव्यतिरिक्त कशातच रस घेत नाही, सुनंदा वहिनी म्हणाल्या. सुमतीने एक कडू हसू दिलं. तिला माहिती होतं गौरी रुद्रसारख्या कॉर्पोरेट माणसासोबत जुळवून घेणं कसं निभावेल. तिने हळूच म्हटलं, वहिनी, गौरी खूप हळवी आहे. ती साहित्यांची वेडी आहे. रुद्रचं हे जग खूप वेगळं आहे. मला भीती वाटते, तिथे आनंदी राहील का?
सुनंदा वहिनींनी त्यांच्या हातात हात घातला दिला. सुनंदा वहिनींनी त्यांच्या हातात घेतला. प्रेम लग्नानंतर होतं सुमती. रुद्र कडक असेल पण तो विश्वासू आहे. रुद्रची अनपेक्षित अट. बागेत रुद्रने अचानक आपली मान फिरवली आणि म्हणाला, एक अट आहे गौरी. तशी गौरी चकित झाली. आणखीन एक? हो, साखरपुड्याच्या दिवशी तुला माझ्या एका पार्टीला यावं लागेल, जिथे माझे सर्व बिझनेस पार्टनर असतील. मला हवंय की तू तिथे माझ्या जोडीदार म्हणून वावरावं. मला तिथे तुझं साधेपण नकोय. मला तुझा कॉन्फिडन्स हवाय. तू स्वतःला सिद्ध करशील की तू रुद्र सरनाईकाची होणारी पत्नी होण्याला लायक आहेस. गौरीने रुद्रच्या डोळ्यात एक आग पाहिली. तिला हे चॅलेंज मान्य करायचं नव्हतं, पण तिचं हृदय सांगत होतं की जर तिला रुद्रच्या दुनियेत राहायचं असेल तर तिला स्वतःला बदलावंच लागेल. मी येईल, गौरीने ठामपणे म्हणाली. पण लक्षात ठेवा, मी तुमच्या अटींवर येईल, पण माझं अस्तित्व विसरून नाही. रुद्रने एक हलकं स्मित केलं, एका विजेत्यासारखं. डन, उद्या सकाळी मी तुला घ्यायला येईल. तो बी रेडी. एवढं बोलून रुद्र निघून गेला. गौरी ही बागेतून आपल्या घरी गेली. ती विचार करत करतच जेवण करून झोपी गेली. पहाटे सकाळचे 6:30 वाजले होते. पुण्यातील त्या जुन्या वाड्यांच्या खिडकीतून येणारी कोवळी किरणं गौरीच्या चेहऱ्यावर पडली होती. तिने डोळे उघडले, पण तिचं मन मात्र कालच्या रुद्रच्या शब्दांमध्ये अडकलेलं होतं. तिने उठून आरशासमोर उभं राहून स्वतःला पाहिलं. तिने नेहमी परिधान केलेली सुती कपडे आज तिला खूप साधे वाटू लागले होते. तिच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. रुद्रने तिला पार्टीला येण्याचं आमंत्रण दिलं होतं किंवा खरं तर आव्हानच दिलं होतं. तिने तिची जुनी पेटी उघडली. त्यात तिची आई लग्नात नेसलेली साडी होती. ती एक गडद काळ्या रंगाची साडी होती. त्यावर सोन्याची नक्षी होती. गौरीने ती साडी स्पर्श करून पाहिला. हा काळा रंग तिच्या आयुष्यातल्या अंधाराचे प्रतीक होता की रुद्रच्या आयुष्यातल्या मॉडर्न लक्झरीचे. तिने ठरवलं, आज ती साडीच नेसायची. ती तिला तिची शक्ती वाटत होती. रुद्रच्या बंगल्यात सकाळची लगबग काही वेगळीच होती. त्याच्या केबिनमध्ये फाईल्सचा ढीग होता. त्याने आपल्या पीएला समीरला बोलून बजावून सांगितलं होतं, आजची पार्टी लो प्रोफाईल नसावी. सर्व मोठे इन्व्हेस्टर्स तिथे असणार आहेत. मला चूक अजिबात चालणार नाही. तसं समीरने मान डोलावली, पण जाता जाता त्याने विचारलं, सर, त्या मुलीबद्दल काय? म्हणजे देशपांडे फॅमिलीची गौरी. रुद्रने पेन बाजूला ठेवला. आता त्याचा चेहरा गंभीर झाला होता. तो आपल्या खिडकीपाशी जाऊन उभा राहिला. त्याने बाहेरच्या बागेतल्या कारंज्याकडे पाहिले. ती खूप वेगळी आहे समीर. ती जगाची पर्वा करत नाही आणि मला हेच आवडतं. तिला जेव्हा मी त्या पार्टीत घेऊन जाईल तेव्हा लोक तिला रुद्रची होणारी पत्नी म्हणून बघतील, पण तिला स्वतःला सिद्ध करायचंय की ती केवळ एक सुंदर चेहरा नाहीये. त्याचा आवाज शांत होता, पण त्यात एक वेगळीच इंटेन्सिटी होती. त्याला गौरीला चॅलेंज करायला आवडत होतं. संध्याकाळचे 6 वाजले होते. गौरीने ती काळ्या रंगाची साडी परिधान केली होती. तिने कानात कुड्या घातल्या होत्या आणि डोळ्यात थोडा गडद काजळ लावला होता. तिचे केस मोकळे सोडले होते. ती आरशात स्वतःला बघत असताना तिला स्वतःची ओळख थोडी वेगळी वाटत होती. तिची आई सुमती खोलीत आली. गौरीला पाहताच सुमतीची नजर खिळली. गौरी, तू आज खूप सुंदर दिसतेस आणि वेगळी दिसतेस. रुद्रच्या जगासाठी तू स्वतःला इतकं बदलणार आहेस का? सुमतीच्या आवाजात काळजी होती. गौरीने आईकडे पाहून स्मित हास्य केलं. आई, मी बदलत नाहीये. मी फक्त सूट करत आहे. मला बघायचंय की या कॉर्पोरेट जगात माझं साधेपण कसं टिकतं. तिचं बोलणं जितकं ठाम होतं तितकंच तिच्या मनात धाकधूकही होती. ठीक 7 वाजता रुद्रची गाडी वाड्याच्या बाहेर येऊन थांबली.
तसा रुद्र गाडीतून बाहेर पडला. त्याने ब्लॅक टॅक्सिडो परिधान केला होता. तो एखाद्या हॉलिवूडच्या अभिनेत्यासारखा वाटत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक कूल स्माईल होती. गौरी बाहेर आली. रुद्रची नजर गौरीवर पडताच तो काही क्षण स्तब्ध झाला. त्याला अपेक्षाही नव्हती की इतकी स्टनिंग दिसेल. त्याने तिला वरून खाली पाहिलं. त्याची नजर गौरीच्या प्रत्येक हालचालीचा मागोवा घेत होती. "यू लुक अनएक्सपेक्टेडली ब्युटिफुल," रुद्रने हळूच म्हटलं. गौरीने काहीही न बोलता गाडीचं दार उघडलं आणि ती आत बसली. रुद्रने गाडी सुरू केली. गाडीचा वेग हळूहळू वाढला, पण आतलं वातावरण मात्र खूप तणावाचं होतं. पार्टी एका आलिशान हॉटेलच्या रूफटॉपवर होती. सगळीकडे महागड्या लाईट्स आणि श्रीमंत लोकांची गर्दी. रुद्र आणि गौरी आत शिरले. सर्व लोकांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. रुद्रने गौरीचा हात आपल्या हातात घेतला. तो स्पर्श गौरीला नवीन होता, पण त्याने त्याला रोखलं नाही. तिथे एक व्यक्ती मिस्टर खन्ना जवळ आला आणि रुद्रला म्हणाला, "रुद्र, ही कोण आहे? तू तर नेहमी एकटाच येतोस ना?" रुद्रने गौरीच्या कमरेला हात लावून जवळ केलं. "ही गौरी आहे, माझी फ्युचर मिसेस सरनाईक." रुद्रचे हे शब्द गौरीच्या काळजाला चटका देऊन गेले. तिने स्वतःला सावरलं आणि मिस्टर खन्नांकडे पाहून एक आत्मविश्वासाने भरलेलं स्मित केलं. "नमस्कार, मी गौरी. रुद्रच्या कामाबद्दल मला खूप अभिमान आहे." तिच्या बोलण्यातला तो साधेपणा आणि आत्मविश्वास पाहून रुद्रला थोडा धक्काच बसला. त्याला वाटलं होतं की गौरी बावरली जाईल, पण ती तर आज तिथे राणी म्हणून वावरत होती. तर कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागामध्ये.